पण विषय असा आहे मित्रांनो, हे जे पुस्तक आहे काय आपलं मराठी भाषेमध्ये नाही, हे पुस्तक प्युअरली हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये आहे. आता काही मुलं मला असं म्हणते की दादा तू नको सांगू बाबा हिंदीमध्ये, आम्हाला फक्त मराठीमध्ये सांग. तर बघा मित्रांनो, इलेक्ट्रिशियनचा अभ्यास तुम्ही मराठीमध्ये करत असताना तुम्हाला स्टडी मटेरियल भारीत भारी पाहिजे असेल, बेस्ट मधलं बेस्ट स्टडी मटेरियल पाहिजे असेल, तर मग तुम्ही विसरून जा. काही होणार नाही, तुम्हाला मराठीमध्ये स्टडी मटेरियल नाहीच मिळणार डायरेक्ट स्टँडर्ड लेवलचं. बघा तुम्हाला एक तर स्विच व्हावं लागेल, एक तर हिंदीमध्ये किंवा इंग्लिशमध्ये. बघा मित्रांनो, माझ्या तरी वैयक्तिक मत असे तुम्ही स्विच होऊन जा, कारण की तुम्ही जर कधी फक्त हा विचार करत असाल की मराठीमधनं अभ्यास करणं इलेक्ट्रिशियन ट्रेड थेरीचा, तर मग तो तुम्हाला खूप प्रॉब्लेम येणार. बघा जेव्हा तुम्ही सेंट्रलची एक्झाम दिसाल तिथं तुम्हाला काही मराठी भाषा बघायला मिळणार आहे का? नाही बघायला मिळणार आहे. तिथं तुम्हाला हिंदी आणि इंग्लिश, कधी कधी फक्त इंग्लिश पण नसते, फक्त हिंदी लँग्वेज असते. तर त्यावेळेस तुम्ही काय करशाल? काही होणार नाही, तुम्ही डायरेक्ट क्वेश्चन अटेंडच करणार आणि तुम्हाला बाप कोणते क्वेश्चन आलेले आहेत, कोणत्या टॉपिकमध्ये क्वेश्चन आले, त्यांचे क्वेश्चन जे असतील ते एकदम सिंपल असतात, पण ते क्वेश्चन आपण टॅकलच करणार आहे, कारण का मराठी लँग्वेज. तर हा प्रॉब्लेम खूप जणांचा असतो मित्रांनो. पण सोडून द्या तुम्ही तो ना की मराठीमधनं क्वेश्चन येतील, मराठीमधनं स्टडी नोट्स असतील तर ते आम्हाला पाठवत जा. नाही भेटणार, तुम्ही पण मार्केटमध्ये कुठं पण जा, स्टँडर्ड लेवलचे जे की तुम्हाला पुस्तक वगैरे बघायला मिळत असतील तर ते हिंदी आणि इंग्लिश या 2 लँग्वेजमध्ये तुम्हाला बघायला मिळतील. आणि करून घ्या मित्रांनो, काही टाइम जाणार नाही. तुम्हाला जो काही अभ्यास असेल, जर का तुम्हाला हिंदी लँग्वेजमध्ये तुम्ही स्विच झाले तर तुम्हाला एवढं स्टडी मटेरियल यूट्यूबवरती फ्रीमध्ये बघायला मिळेल. तुम्हाला ऑनलाईन बॅच ऑफलाईन बॅच करायची सुद्धा गरज राहणार नाही. हे तुम्हाला खोटं वाटेल, पण मी स्वतः वैयक्तिक सांगतोय मित्रांनो, माझे जे काही नोट्स वगैरे होते, मी मराठीला हात पण लावला नव्हता. पूर्ण स्टार्टिंग पासून तर एंडिंग पर्यंत माझे जे काही नोट्स वगैरे आतापर्यंत बी ते पूर्ण हिंदी लँग्वेजमध्ये, हिंदी आणि इंग्लिश एखादी